नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी सर्वात प्रथम सर्वांचं स्वागत। मी प्राध्यापक सतीश कावळे, SVKT महाविद्यालय देवळाली कॅम्प। या ठिकाणी या सेशनमध्ये आपण राज्यशास्त्र SYBA या वर्गातील वेस्टर्न पॉलिटिकल थॉट या अभ्यासक्रमातील जे दुसरं प्रकरण जे आहेत, तिसरं प्रकरण जे आहे त्या तिसऱ्या प्रकरणाचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत, मॅकियावेली। पहिल्या काही लेक्चरमध्ये या सिरीजमध्ये आपण एरिस्टॉटल, प्लेटो आणि एरिस्टॉटल या दोन विचारवंतांसंदर्भातला अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण बघितलेला होता। या ठिकाणी मॅकियावेली या संदर्भातील मॅकियावेलीचे विचार जे आहेत ते विचार या लेक्चर सिरीजमध्ये आपण या ठिकाणी बघणार आहोत। मागच्या लेक्चरला आपण एरिस्टॉटल या विचारवंतासंदर्भातली माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी घेतलेली होती। जे ग्रीक विचारवंत आहेत त्या ग्रीक विचारवंतांमध्ये आणि मुख्यतः राज्यशास्त्राचा जो उद्गाता आहे तो उद्गाता म्हणजे एरिस्टॉटल। या एरिस्टॉटलबद्दलची माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी करून घेतली होती। त्या एरिस्टॉटल यांचा जीवन परिचय जो आहे, त्यांची ग्रंथसंपदा जी आहेत, त्यांची शिक्षण जे आहे त्या संदर्भातली सर्व माहिती जी आहे ती माहिती या ठिकाणी आपण घेतलेली होती। याशिवाय एरिस्टॉटल हा विचारवंत जो आहे त्या कालखंडामध्ये जी गुलामगिरीची जी पद्धत अस्तित्वात होती, दासप्रथा जी अस्तित्वात होती, त्या दास प्रथेविषयीचे विचार जे आहेत ते विचार आपण या ठिकाणी माहीत करून घेतले। याशिवाय एरिस्टॉटल यांचे राज्याविषयीचे विचार जे आहेत ते राज्याविषयीचे विचार बघितले। याच्यामध्ये राज्य संस्थेचा उगम कसा झाला, त्याचं स्वरूप काय आहे, याशिवाय राज्याचं परिवर्तन चक्र कसं आहे या संदर्भातली माहिती आपण मागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघितलेली आहे। मागच्या या सगळ्या सिरीजमध्ये एरिस्टॉटल या संदर्भातले किंवा एरिस्टॉटल यांचे जे विचार आहेत हे सर्व विचार आपण या ठिकाणी बघितलेले आहेत। याशिवाय त्यांचं क्रांतीविषयीचे विचार जे आहेत ते क्रांतीविषयीचे विचार बघितले। ग्रीक नगर राज्यांमध्ये त्या काळामध्ये अतिशय अशांततेची परिस्थिती होती आणि मोठ्या प्रमाणात बदल जे आहेत ते बदल त्या कालखंडामध्ये होत होते आणि या सगळ्यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास या एरिस्टॉटलने या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून त्यांचे क्रांतीविषयीचे विचारसुद्धा आपण मागच्या लेक्चरमध्ये जाणून घेतलेले आहेत। तर या प्रकारे आपण एरिस्टॉटल यांचे हे सगळे विचार मागच्या लेक्चरमध्ये या ठिकाणी बघितलेले आहे। यानंतर या सेशनमध्ये आपल्याला एक नवीन विचारवंताचा अभ्यास करायचा आहे। जे ग्रीक नगर राज्यातील किंवा ग्रीक विचारवंत आहेत त्या ग्रीक विचारवंतांचा कालखंड आणि नवीन विचारवंतांचा कालखंड, ज्याला आपण आधुनिक युगाचा विचारवंत असं म्हणतो, तो आधुनिक युगाचा विचारवंत म्हणजे मॅकियावेली। या मॅकियावेलीचा अभ्यास जो आहे, त्यांचे विचार जे आहेत ते विचार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहे। खऱ्या अर्थाने राज्यशास्त्रामध्ये जे विचारवंत आपण बघतोय त्या विचारवंतांमध्ये खऱ्या अर्थानं आधुनिकतेचा पाया जर कोणी रचलेला असेल तर तो आधुनिकतेचा पाया जो रचणारा विचारवंत कोण असेल तर तो म्हणजे मॅकियावेली। मॅकियावेलीला आधुनिक विचारवंत असं म्हणतात आणि म्हणून वास्तववाद आणि व्यवहारवादावर सर्वाधिक भर देणारा विचारवंत पहिला जर कोणता असेल तर तो म्हणजे मॅकियावेली। ग्रीक विचारवंत जे आहेत त्या ग्रीक विचारवंतांची विचारसरणी जी आहे ती एक वेगळ्या प्रकारची होती आणि मॅकियावेलीपासून जे विचारवंत निर्माण झाले, ज्या विचारवंतांनी आपले विचार प्रकट केले, ते एक वेगळ्या प्रकारचे विचार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील। त्या संदर्भातला अभ्यास आपण पुढच्या काही लेक्चरमध्ये बघणारच आहोत। तर या ठिकाणी या सेशनमध्ये आपण मॅकियावेलीच्या संदर्भामध्ये मॅकियावेलीचे विचार जे आहेत ते बघणार आहोत। प्रथमतः आपण मॅकियावेलीचे जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय या ठिकाणी करून घेणार आहोत। या जीवन परिचयामध्ये त्याचं शिक्षण असेल, त्याचं बालपण असेल, शिक्षण असेल, याशिवाय त्यांच्या आयुष्यामध्ये जे घडणारे इतर प्रसंग असतील त्या संदर्भातली माहिती आपण या ठिकाणी करून घेणार आहोत। याशिवाय मॅकियावेली जो आहे त्या मॅकियावेलीची सगळी विचारधारा जी आहे, त्यांची जी विचारसरणी जी आहे ती जर कशावर उभी राहत असेल तर ती म्हणजे मनुष्य स्वभावासंदर्भामध्ये। त्यांचे मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार जे आहेत ते विचार आपल्याला या ठिकाणी बघावं लागतील आणि त्या संदर्भातली माहिती जी आहे ती माहिती आपल्याला घ्यावी लागेल। या सेशनमध्ये आपण हे विचार जे आहेत ते विचार देखील आपण या ठिकाणी बघणार आहोत। याशिवाय मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये कोणकोणती आहेत त्या संदर्भातली माहिती आपण बघणार आहोत आणि या ठिकाणी मॅकियावेलीने जे विचार मांडलेले आहे मनुष्य स्वभावासंदर्भातले, ते मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार, त्याच्यावरचं जे टीकात्मक परीक्षण जे आहेत इतर विचारवंतांनी केलेलं, त्याच्यावरती जे आक्षेप घेतले गेलेले आहेत त्या आक्षेपांची चर्चा आपण या सेशनमध्ये करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरमध्ये आपण मुख्यतः साधारणपणे जे मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेलीचा अभ्यास करताना आपल्याला मूळतः जी तत्कालीन युरोपमधील जी सामाजिक आणि राजकीय परिस्थिती जी होती त्या परिस्थितीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे। ज्यावेळी
आपण ग्रीक विचारवंतांचा अभ्यास करतो त्यावेळेस ग्रीक परिस्थितीचा, ग्रीक संस्कृतीचा आपल्याला विचार करावा लागत होता. त्याच पद्धतीनं आपल्याला मॅकियावेलीचा अभ्यास करताना जी तत्कालीन युरोपमधली जी परिस्थिती होती, जी राजकीय, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जी आहेत, त्या परिस्थितीचा देखील आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागणार आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे युरोपमधील, कारण मॅकियावेली स्वतः इटलीमधला होता आणि म्हणून त्या कालखंडामध्ये इटलीमधली परिस्थिती नक्की काय होती, त्या इटलीतल्या परिस्थितीचा नेमका परिणाम जो आहे तो परिणाम मॅकियावेलीवर कसा होत गेला त्या संदर्भामध्ये. कारण माणसाचं असं म्हणतात की माणूस ज्यावेळेस जी परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार माणूस विचार करायला तयार होतो, उद्युक्त होतो. त्या पद्धतीनं इटलीमधली जी राजकीय परिस्थिती, सामाजिक परिस्थिती होती त्या परिस्थितीचा परिणाम हा मॅकियावेलीवरती मोठ्या प्रमाणात झाला होता. परिणामतः त्यानं जी विचारसरणी मांडली त्या विचारसरणीवर देखील या इटलीतील परिस्थितीचा प्रभाव या ठिकाणी बघायला मिळतो. त्या संदर्भातला अभ्यास देखील आपल्याला या सेशनमध्ये करावा लागणार आहे. याशिवाय मॅकियावेली जो आहे त्या मॅकियावेलीची मूळतः जी विचारधारा उभी जी आहेत ती मनुष्य स्वभावासंदर्भातली आहेत आणि म्हणून मनुष्य स्वभाव कसा आहे, काय आहे, त्या संदर्भातले विचार आपल्याला या लेक्चरमध्ये समजून घ्यायचे आहेत. याशिवाय मॅकियावेलीने सांगितलेल्या हे जे विचार आहेत त्याचं जे परीक्षण जे आहे, टीकात्मक परीक्षण, ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने जो मॅकियावेली जो आहे त्या मॅकियावेलीचं सगळं जीवनचरित्र जे आहे ते जीवनचरित्र या ठिकाणी बघायचं आहे. मॅकियावेली आपल्याला माहीत असेल की ग्रीक कालखंड एक महत्त्वाचा कालखंड होता. त्यानंतर खऱ्या अर्थानं आधुनिक जे राजकीय विचार मांडले गेले त्या राजकीय विचारांमध्ये जर सर्वप्रथम कोणाचं नाव घ्यायचं असेल तर तो विचारवंत आहे मॅकियावेली. या मॅकियावेलीचा जन्म जो आहे तो इटलीमधील एक फ्लॉरेन्स नावाचं एक शहर आहे, त्या फ्लॉरेन्स नावाच्या शहरामध्ये त्याचा जन्म झाला. त्याचा जन्म इसवी सन 1469 एक टर्कन वंश जो आहे त्या टर्कन वंशामध्ये झालेला दिसतो. त्याचे वडील जे आहेत ते वकील होते. आपल्याला माहीत असेल की वकील असल्या कारणाने बऱ्याच वेळा आपल्याला माहिती आहे की लहान मूल जे असतं त्या लहान मुलावरती घरातल्या बाबींचा खूप मोठा परिणाम होत असतो, त्याच्या विचारांवरती, त्याच्या कृतीवरती. मॅकियावेलीची सुद्धा परिस्थिती तशीच होती. त्याचे वडील वकील होते आणि पर्यायाने काय होत होतं की त्याच्या घरामध्ये जी चर्चा चालायची, ज्या राजकीय बाबींसंदर्भात विचार तिथे प्रकट केले जायचे किंवा विविध प्रकारचे लोक जे आहेत ते विविध प्रकारचे लोक त्याच्या वडिलांना भेटायला यायचे, या सगळ्यांचा परिणाम जो आहे तो परिणाम या मॅकियावेलीच्या मनावरती झाला. परिणामी काय होत गेलं की त्याची विचारसरणी जी आहे ती विचारसरणी एक वेगळ्या पद्धतीची या ठिकाणी बनली गेली आणि वडील वकील असल्या कारणाने त्याचा बराचसा संबंध जो आहे तो संबंध हा राजकीय विचारांशी येत गेला. जरी वडील वकील असले तरी मात्र वकील असून देखील आपल्याला असं म्हणावं लागेल की त्यांची परिस्थिती जी आहे, आर्थिक परिस्थिती जी आहे ती परिस्थिती अतिशय हलाखीची होती. परिणामतः खूप उच्च शिक्षण जे आहे ते उच्च शिक्षण या ठिकाणी मॅकियावेलीला घेता आलेलं नाही. शेवटी एका प्रशासकीय पदावर, एक सामान्य प्रशासकीय पदावरती त्यानं आपल्या नोकरीची सुरुवात केली, व्यवसायाची सुरुवात केली आणि परंतु मूळतःच बुद्धिवान असणारा हा मॅकियावेली आणि अतिशय मुत्सुद्दीगिरी पद्धतीने असणारा हा मॅकियावेली यामुळं नंतरच्या कालखंडामध्ये मात्र तो राजदूत झाला, राजदूत बनला गेला आणि जवळजवळ 24 देशांमध्ये त्यानं राजदूत म्हणून काम केलं. या 24 देशांमध्ये त्यांनी भ्रमंती करताना याच्यामध्ये रोम असेल, बर्लिन असेल, पॅरिस असेल, या अनेक ठिकाणी त्यानं भ्रमंती केली आणि या तो ज्यावेळेस राजदूत म्हणून या देशांमध्ये तो ज्यावेळेस जात होता त्यावेळेस तिथली जी राजकीय परिस्थिती आहे, तिथलं जे वास्तव आहे त्या सगळ्या वास्तवाशी तो एकरूप झाला किंवा त्या सगळ्या संदर्भातला अभ्यास जो आहे तो अभ्यास या ठिकाणी त्याला करता आला आणि अशा प्रकारे त्याची विचारसरणी जी आहे ती विचारसरणी नंतरच्या काळामध्ये बनली गेली. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस इटलीमध्ये गणतंत्र जे अस्तित्वात होतं आणि या गणतंत्रामध्ये अतिशय गणतंत्र शासन पद्धती जी आहे ती शासन पद्धती अस्तित्वात होती, परंतु लोकांचा मात्र त्याच्या विरोधामध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. परिणामी या गणतंत्राविरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलन जे आहे ते आंदोलन या ठिकाणी केलं गेलं आणि शेवटी मेडिसिन एक वंश होता राजघराण्याचा, त्या राजघराण्यातील वंशातील व्यक्तीला राजा म्हणून लोकांनी नियुक्त केलं. परंतु पुढे असं झालं की राजवंश जो आहे त्या राजवंशाच्या विरुद्ध मॅकियावेलीने भूमिका घेतल्यामुळे किंवा त्यानं त्या संदर्भामध्ये कृती केल्यामुळे त्याला 1 वर्षाची जवळजवळ शिक्षा ठोठावण्यात आली.
त्यानंतर शिक्षा झाल्यानंतर त्याला ज्यावेळेस कारागृहातून मुक्त केलं गेलं त्यावेळी त्यानं आपली सुटका झाल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीनं अभ्यास करायला सुरुवात केली. आपले जे विचार आहेत त्या विचारांना खऱ्या अर्थानं साकार रूप जे आहे ते साकार रूप द्यायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा राज्यव्यवस्था कशी असावी किंवा राज्यानं कोणतं काम करावं या संदर्भातलं एक पुस्तक जे आहे, ग्रंथ जो आहे तो ग्रंथ पहिल्यांदा प्रकाशित केला. त्या पुस्तकाचं नाव होतं दी प्रिन्स. हा दी प्रिन्स ग्रंथ जो आहे तो त्याने जे लॉरेन्सिदो मेडिसेट जो आहे त्याला अर्पण केला आणि पुढे या मॅकियावेलीला राजकीय सल्लागार म्हणून त्याची या ठिकाणी नियुक्ती केली गेली. तर अशा प्रकारे दी प्रिन्स जो ग्रंथ आहे तो ग्रंथ या ठिकाणी मॅकियावेलीचा फार महत्त्वपूर्ण या ठिकाणी मानला गेला. त्यानंतर अनेक पुस्तकं त्याने लिहिली गेलीत. त्याच्यामध्ये आर्ट ऑफ वॉर आहे, महत्त्वाचे जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये द हिस्ट्री ऑफ फ्लॉरेन्स आहेत. यासारख्या ग्रंथांची निर्मिती जी आहे ती ग्रंथांची निर्मिती या ठिकाणी या मॅकियावेलीने केलेली दिसते. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ग्रंथसंपदा निर्माण करताना, हे सगळे विचार मांडताना एक आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं जाणवतं ते म्हणजे या मॅकियावेलीवरती सगळ्यात जास्त प्रभाव जो आहे तो प्रभाव ग्रीक विचारवंत ॲरिस्टॉटलचा असलेला आपल्याला दिसतो. ज्या पद्धतीनं ॲरिस्टॉटल अतिशय व्यवहारवादी आणि वास्तववादी विचारवंत म्हणून गणला गेला, मांडला गेला, त्याच पद्धतीनं या ठिकाणी मॅकियावेली हा विचारवंत देखील अतिशय व्यवहारवादी आणि वास्तववादी पद्धतीने विचार करणारा विचारवंत या ठिकाणी याला म्हटलं गेलं. आणि म्हणून त्याचं जे सर्व लिखाण जे आहे ते सर्व लिखाण वास्तववादावरती आपल्याला बघायला मिळतं. याच्यामध्ये आपल्याला माहीत असेल की एक राष्ट्रभक्त म्हणून या ठिकाणी मॅकियावेलीला म्हटलं गेलं आणि म्हणून त्यानं प्रामुख्याने इटलीचे जी स्वातंत्र्य जे आहे त्या स्वातंत्र्याची पुन्हा स्थापना कशी करता येईल आणि इटलीला परत गतवैभव जे आहे ते गतवैभव कसं प्राप्त करून देता येईल यासाठी त्यानं मोठ्या प्रमाणात लिखाण जे आहे ते लिखाण या ठिकाणी केलेलं दिसतं. खऱ्या अर्थानं मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली हा नवयुगाचा पुरस्कर्ता आहे असं या ठिकाणी म्हटलं गेलं पाहिजे. कारण त्याचे विचार जे आहेत ते त्याचे विचार हे खऱ्या अर्थानं वास्तववादावरती आधारलेले होते. त्याच्या अगोदरच्या ज्या विचारवंतांनी विचार या ठिकाणी मांडले ते विचार सगळे धार्मिक कल्पना, अंधश्रद्धा या गोष्टींवरती जास्तीत जास्त भर जो आहे तो भर त्या विचारवंतांनी दिलेला होता. परंतु मॅकियावेली हा विचारवंत या बाबींपासून किंवा ज्या धार्मिक कल्पना असतील, अंधश्रद्धा असतील, धर्मपुराणवादी विचार असतील, या सगळ्यांपासून वास्तववादावर, व्यवहारवादावरती भर देणारा विचारवंत होता. आणि म्हणून एक खऱ्या अर्थानं मध्ययुगीन विचारसरणीचा जो त्याग जो आहे तो त्याग या ठिकाणी त्याने केलेला आहे. आणि म्हणून आपण त्याला खऱ्या अर्थानं आधुनिक विचारवंत जो आहे तो आधुनिक विचारवंत या ठिकाणी म्हणतो. आणि म्हणून आपल्याला ॲरिस्टॉटलचे जे विचार आहेत ते विचार आणि मॅकियावेलीचे विचार या ठिकाणी बघताना दोघांमधला जी ॲरिस्टॉटलने जी तुलनात्मक पद्धत वापरलेली आहे त्याच पद्धतीची पद्धत जी आहे या ठिकाणी मॅकियावेलीने वापरलेली दिसते. याशिवाय निरीक्षण, परीक्षण करून जो शास्त्रीय विचार मांडण्याची जी पद्धत अस्तित्वात जी आली ती खऱ्या अर्थानं मॅकियावेली या विचारवंतापासून या ठिकाणी आलेली दिसते. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्यांदा धर्मसंस्था आणि राज्यसंस्था यांची फारकत जी आहेत यांच्यामधला जो फरक आहे तो फरक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मॅकियावेलीने केलेला आहे. धर्मसंस्था ही राज्यसंस्थेपासून वेगळी असावी असा विचार मांडणारा प्रथम विचारवंत जर कोणता असेल तर तो म्हणजे मॅकियावेली. तर यासारखा मॅकियावेलीचा हा जो जन्म असेल, त्याची ग्रंथसंपदा असेल, त्याचं शिक्षण असेल, यासारख्या बाबींवरून आपल्याला त्याचा जीवन परिचय जो आहे तो जीवन परिचय या ठिकाणी सांगता येऊ शकेल. अखेरीस इसवी सन 1527 मध्ये या ठिकाणी मॅकियावेलीचा मृत्यू जो आहे तो मृत्यू या ठिकाणी झालेला दिसतो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला मॅकियावेलीच्या मनुष्य स्वभावासंदर्भातले जे विचार आहेत ते विचार या ठिकाणी बघायचे आहे. यामध्ये मॅकियावेलीनं जो आपला आपले जे ग्रंथ लिहिलेले आहेत त्या ग्रंथांमध्ये पहिल्यांदा जर कशावर भर दिलेली असेल तर ती म्हणजे मनुष्य स्वभावासंदर्भात किंवा मनुष्य स्वभाव कसा असतो या संदर्भात त्यानं जास्तीत जास्त विवेचन या ठिकाणी केलेलं आहे. इतर विचारवंत जे आहेत ते विचारवंत मनुष्याला एक वेगळ्या प्रकारचं मानतात, परंतु आपल्याला मॅकियावेलीचा विचार करताना मात्र मॅकियावेलीनं त्याचे विचार जे आहेत मनुष्य स्वभावासंदर्भातले ते एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेले आहे. या ठिकाणी त्यानं हे मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार जे मांडलेले आहेत ती तत्कालीन जी इटलीतील परिस्थिती होती त्या परिस्थितीवरती हे सगळे विचार जे आहेत ते विचार मांडलेले आहेत.
तो असं म्हणतोय की मनुष्य जो आहे तो मनुष्य जन्मताच अतिशय वाईट असतो आणि तो मूळतः स्वार्थी असतो, दुष्ट असतो आणि त्याच्यामध्ये अहंकार जो आहे तो अहंकार त्याच्या रोमारोमात या ठिकाणी भरलेला असतो. या ठिकाणी तो असंही म्हणतो की मनुष्य जो आहे तो मनुष्य मूळतः अतिशय कृतघ्न असतो, धोकेबाज असतो, प्रचंड स्वार्थी असतो आणि मूळतः तो भित्रा असतो आणि ज्यावेळेस त्याची स्वार्थसिद्धी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत तो दुसऱ्यावरती प्रेम जो आहे तो प्रेम करत असतो. या ठिकाणी मॅकियावेलीनं मॅकियावेली असं सांगण्याचा प्रयत्न करतो की जोपर्यंत मनुष्य जो आहे त्या मनुष्याला त्याचा स्वार्थ सिद्ध होत नाही तोपर्यंत तो दुसऱ्यावरती प्रेम करतो. आणि हे उदाहरण देताना तो सांगतो की एक वेळेस तो आपल्या वडिलांचा मृत्यू विसरेल, परंतु आपल्या संपत्तीतील वाटा मात्र तो विसरू शकणार नाही. आणि म्हणून त्याचं जे प्रेम आहे ते प्रेम स्वार्थापोटी असतं असं या ठिकाणी मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेली मांडताना दिसतो. मॅकियावेली असंही म्हणतो की मनुष्य मुळतःच स्वार्थी असतो, अहंकारी असतो. एक लहान मूल जे आहे ते लहान मूल ज्यावेळेस त्याला कोणत्याही प्रकारचं नॉलेज नसतं, ज्ञान नसतं आणि अशावेळी त्याच्या समोर जर 2 लाडू आपण ठेवलेत, एक छोटा लाडू आणि एक मोठा लाडू, तर अशा वेळेस ते लहान मूल जे आहे ते सुद्धा मोठा लाडू घेण्याचा प्रयत्न करतं. आणि असा विचार जो आहे तो कुठेतरी मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंतानं केलेला आहे. याशिवाय मॅकियावेली असंही म्हणतो की जरी मनुष्य स्वार्थी असला, अहंकारी असला किंवा दुष्ट असला तरी मात्र तो अतिशय भित्रा आहे, अतिशय दुबळा आहे आणि म्हणून त्याच्या या भीतीपोटी किंवा तो जो दुबळा असतो त्या कारणाने तो राज्याचं संरक्षण जो आहे तो राज्याचं संरक्षण स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. आणि म्हणून आपली वस्तू आणि जी शक्ती प्राप्त करण्यासाठी त्याच्या सर्व क्रिया ज्या आहेत त्या सर्व क्रिया होत असतात आणि आपल्या इच्छांच्या पूर्तीसाठी तो सतत स्पर्धा जी आहे ती स्पर्धा आणि सतत संघर्ष जो आहे तो संघर्ष करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना दिसतो. आता या ठिकाणी मॅकियावेलीनं मनुष्याला अतिशय दुष्ट मानलेला आहे, स्वार्थी मानलेला आहे. तो मनुष्याला अहंकारी म्हणतो. तो अहंकार जो आहे तो त्याच्या रोमारोमात भरलेला आहे आणि आपल्याला आपला हेतू सिद्ध करण्यासाठी तो सतत संघर्ष करतो आणि सतत संघर्षामध्ये राहतो. असं या ठिकाणी अतिशय निगेटिव्हली विचार जो आहेत ते निगेटिव्हली विचार या ठिकाणी मनुष्य स्वभावासंदर्भात या ठिकाणी अरिस्टॉटल या विचारवंताने मांडलेले आहेत. परंतु या ठिकाणी आपल्याला असं सांगावं लागेल की मागाशी म्हटल्याप्रमाणे की प्रत्येक विचारवंतावरती त्या परिस्थितीचा मोठा प्रभाव या ठिकाणी झालेला दिसतो. मनुष्य स्वभावासंदर्भात मॅकियावेलीने विचार स्पष्ट करताना तेव्हा देखील जी इटलीमधील तत्कालीन जी समाज व्यवस्था होती, समाजातील परिस्थिती होती, त्या समाजातील सगळ्या परिस्थितीचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या ठिकाणी विचारांचा प्रभाव जो आहे तो प्रभाव या मॅकियावेलीवरती झालेला होता आणि म्हणून त्याच्या विचारांमध्ये अशा प्रकारचा विचार जो आहे मनुष्य स्वभावासंदर्भातला तो या ठिकाणी आलेला दिसतो. याच्यामध्ये त्या कालखंडामध्ये इटलीमध्ये अतिशय अराजकतेची परिस्थिती होती. इटलीतील समाज जो आहे तो प्रचंड भ्रष्ट झालेला होता. अतिशय स्वार्थ, अविश्वास जो आहे तो अविश्वास आणि भ्रष्टाचार तिथं मोठ्या प्रमाणात वाढलेला होता आणि मनुष्य जो आहे तो मनुष्य काम न करता प्रचंड ऐतखाऊ आणि आळशी आणि विलासी वृत्तीचा बनला होता. आणि ही सगळी स्वार्थी वृत्ती असेल किंवा दुष्ट प्रवृत्ती असेल ही स्वतः मॅकियावेलीने अनुभवली होती. परिणामी त्याची अशी मनोधारणा झाली की सगळेच मनुष्य जे आहेत ते सगळेच मनुष्य अशा प्रकारचे निर्माण झाले आहे किंवा सगळे जगातील सर्व मनुष्यांची वृत्ती जी आहे ती वृत्ती अशा प्रकारची असते. थोडक्यात काय तर मॅकियावेली जो विचारवंत आहे त्या मॅकियावेलीच्या विचारांवरती इटलीतील जी तत्कालीन परिस्थिती होती त्या तत्कालीन परिस्थितीचा मोठा प्रभाव जो आहे तो मोठा प्रभाव या ठिकाणी पडलेला आहे आणि त्यातून त्याची ही भावना जी आहे ती भावना तयार झालेली दिसते. यानंतर जे मॅकियावेलीने जे मनुष्य स्वभावासंदर्भातले जे विचार या ठिकाणी मांडलेले आहेत त्या मांडलेल्या विचारांची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. तो या वैशिष्ट्यांमधलं पहिलं वैशिष्ट्य मॅकियावेली असं सांगतो की मनुष्य जो आहे तो मनुष्य अतिशय भित्रा आहे आणि याशिवाय भित्रा असल्याने तो आपली संपत्ती आणि आपल्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी या राज्यकर्त्यांचं नियंत्रण जो आहे तो नियंत्रण स्वीकारण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी मॅकियावेलीला असं म्हणायचं आहे की राज्यकर्ते जे आहेत किंवा
शासनकर्ते जे आहेत त्या शासनकर्त्यांचं नियंत्रण केवळ तो संपत्ती आणि जीवनाच्या सुरक्षिततेसाठीच स्वीकारताना या ठिकाणी दिसतो। याशिवाय दुसरी महत्त्वाची बाब जी आहे ती म्हणजे की मनुष्य जो आहे तो मनुष्य अतिशय दुर्गुणांचा पुतळा आहे। या ठिकाणी मॅकियावेलीनं खूपच मोठ्या प्रमाणात मनुष्याचं वर्णन केलेलं आहे, मनुष्य स्वभावाचं वर्णन केलेलं आहे की तो दुष्ट आहे, अहंकारी आहे आणि म्हणून तो पूर्णपणे दुर्गुणांचा पुतळा आहे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे। आणि म्हणून तो असंही म्हणतो की शिक्षण व्यवस्था जी आहे ती शिक्षण व्यवस्था चांगली आहे। आपल्याला माहीत असेल की मगाशी म्हटल्याप्रमाणे की अरिस्टॉटलच्या विचारांचा खूप मोठा प्रभाव जो आहे तो प्रभाव या ठिकाणी मॅकियावेलीवरती निर्माण झालेला दिसतो। परंतु अरिस्टॉटल एका बाजूला शिक्षणाला फार महत्त्व देतो, तर मात्र इथे मॅकियावेली असं म्हणतो की शिक्षणानं सुद्धा माणसामध्ये सुधारणा होत नाहीत, माणसाचा स्वभाव जो आहे तो माणसाचा स्वभाव या ठिकाणी बदलू शकत नाही। म्हणून शिक्षणाने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्यामध्ये त्याच्या स्वभावामध्ये बदल होणं हा अशक्य बाब आहे असं या ठिकाणी मॅकियावेलीला सांगायचं आहे। याशिवाय मनुष्य स्वभावाचं वैशिष्ट्य स्पष्ट करताना मॅकियावेली पुढे असंही म्हणतो की राज्यानं जे आहेत तो राज्यानं मनुष्याचा स्वभाव लक्षात घेऊन, म्हणजे मनुष्य किती दुष्ट आहे, किती स्वार्थी आहे, तो किती भित्रा आहे, किती दुबळा आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्यानं जे राज्यातील लोक जे आहेत त्या लोकांकडे किंवा राज्याची जी प्रजा आहे त्या प्रजेकडे जे काम करून घ्यायचं आहे ते काम करून घेण्यापेक्षा प्रेमानं काम करून घेण्यापेक्षा त्यांना जास्तीत जास्त भीती दाखवणं, त्यांच्याकडून काम करून घेणं सोयीस्कर ठरू शकतं। थोडक्यात या ठिकाणी मॅकियावेलीला हे सांगायचं आहे की ज्यावेळेस राज्यसंस्था ज्या आहेत त्या राज्यसंस्था अतिशय प्रजेशी अतिशय नरमाईची भूमिका घेतील, अतिशय प्रेमाने वागण्याचा प्रयत्न करतील, अशावेळी लोक जे आहेत ते लोक राज्यसंस्थेला कोणत्याही प्रकारचा उच्च प्रतीचा अधिकार जो आहे तो अधिकार या ठिकाणी देणार नाही किंवा राज्यसंस्थेला ते अतिशय दुबळी समजतील आणि पर्यायानं तिथे ती राज्यव्यवस्था जी आहे त्या राज्यव्यवस्थेविरुद्ध बंड पुकारतील, राजाविरुद्ध बंड पुकारतील। म्हणून राजानं कोणतंही काम करून घ्यायचं असेल तर ते प्रेमानं न करता त्यांच्याकडून भीती दाखवून त्यांच्याकडून ते काम जे आहे ते काम या ठिकाणी साधलं पाहिजेत, करून घेतलं पाहिजेत असा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅकियावेलीचा असलेला आपल्याला दिसतो। याशिवाय मॅकियावेली असंही म्हणतो की माणूस जो आहे तो माणूस स्वार्थी आहे, कपटी आहे, धोकेबाज आहे, कृतज्ञ आहे आणि म्हणून ही सगळी वृत्ती त्याच्या ठिकाणी अस्तित्वात असलेली दिसते आणि असे असताना त्याच्यावरती अंकुश ठेवणं फार महत्त्वाचं आहे। परंतु एखाद्या माणसावरती किंवा मनुष्यांवरती अंकुश ठेवणं फार एवढी सोपी गोष्ट या ठिकाणी म्हटली जात नाही। म्हणून राज्यसंस्थेने किंवा राजाने नेहमी आपल्या दंडशक्तीचा वापर करावा, या दंडशक्तीच्या आधारावर त्या प्रजेवरती नियंत्रण प्रस्थापित करावं, लोकांवरती नियंत्रण प्रस्थापित करावं, अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंताने मांडलेला आहे। थोडक्यात मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये जी आहेत ती वैशिष्ट्ये या ठिकाणी सांगताना या ठिकाणी मॅकियावेली जो विचारवंत आहे तो मॅकियावेली जास्तीत जास्त माणसाचे जे दुर्गुण आहे त्या दुर्गुणांचा विचार करून राज्यसंस्थेने या ठिकाणी भूमिका घेणं अपेक्षित आहे असा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी आपल्याला मॅकियावेलीचा स्पष्ट दिसतो। यानंतर या मॅकियावेलीने हे जे मनुष्य स्वभाव संदर्भातला तो त्याचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे। मनुष्य स्वार्थी आहे, धोकेबाज आहे, याशिवाय तो अहंकारी आहे, आपल्या स्वार्थासाठी तो जोपर्यंत आपला स्वार्थ सिद्ध होत नाही तोपर्यंतच तो दुसऱ्यावर प्रेम करतो, अशा प्रकारचा विचार जो आहे तो विचार या ठिकाणी मांडलेला आहे। राज्याचं संरक्षण सुद्धा तो का स्वीकारतो तर म्हणे राज्याचा तो भित्रा आहे आणि दुबळा आहे, आपलं जीवनाचं रक्षण व्हावं म्हणून तो राज्यकर्त्यांचं जे धोरण आहे ते स्वीकारताना या ठिकाणी दिसतो। अशा प्रकारचे विचार जे आहेत ते विचार एक वेगळे विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी मॅकियावेलीने मांडलेले आहेत। परंतु या ठिकाणी अनेक विचारवंतांनी मॅकियावेलीच्या या मनुष्य स्वभावावरती टीकात्मक परीक्षण जे आहेत ते परीक्षण या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्या विचारांवरतील आक्षेप जे आहेत ते आक्षेप या ठिकाणी घेतलेले आहे। मग या ठिकाणी पहिला आक्षेप जो आहे तो पहिला आक्षेप या ठिकाणी घेतला जातो तो म्हणजे मॅकियावेली जो आहे या मॅकियावेलीच्या या मनुष्य स्वभावाच्या विचारांचा कोणत्याही प्रकारचा शास्त्रीय आधार जो आहे तो शास्त्रीय आधार नाही। कारण मॅकियावेलीने जो विचार मांडलेला आहे तो विचार मांडताना जो इटलीतला मनुष्य आहे म्हणजे त्या कालखंडामध्ये आपण मगाशी बघितलं
की जी इटलीमधली परिस्थिती होती, इटलीमध्ये तिथे अतिशय असंतोषाचं वातावरण होतं, मोठ्या प्रमाणात अविश्वास होता, भ्रष्टाचार होता, याशिवाय तिथं अतिशय ऐतखाऊ आणि आरामशीर आळशी लोक जे आहेत ते आळशी लोक होते. आणि ह्या सगळ्या इटलीतील लोकांचं जे जीवनमान आहे, त्यांचा विचार जो आहे तो विचार करून या ठिकाणी मनुष्य स्वभावासंदर्भातला विचार या ठिकाणी मॅकियावेलीनं स्पष्ट केलेला आहे. आणि म्हणून त्या अनुभवावरती त्यानं हे विचार स्पष्ट केलेले आहे. परंतु खऱ्या अर्थानं शास्त्रीय आधार जो आहे तो शास्त्रीय आधार कोणत्याही प्रकारचा त्याच्या या विचारांना नाही, अशा प्रकारचं एक आक्षेप जो आहे, टीका जी आहे ती टीका या ठिकाणी केली जाते. दुसरं महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे मॅकियावेलीनं मनुष्य स्वार्थी आहे, अहंकारी आहे आणि तो स्वार्थासाठीच सर्व क्रिया करतो, स्वार्थासाठीच तो संघर्ष करतो, स्पर्धा करतो, असा विचार या ठिकाणी मांडलेला होता. परंतु जे टीकाकार आहेत ते टीकाकार असं म्हणतात की मॅकियावेलीनं लोकांमध्ये जी सहकाराची जी भावना असते त्या सहकाराच्या भावनेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. एखादी समाज व्यवस्था जी आहे ती समाज व्यवस्था टिकताना, कारण कोणतीही समाज व्यवस्था टिकताना त्याच्यामध्ये एकमेकांमध्ये परस्परांमध्ये सहकाराची भावना ज्यावेळेस निर्माण होते त्याच वेळेस खऱ्या अर्थानं समाज जो आहे तो समाज टिकतो. समाज ज्यावेळेस टिकेल त्याच अर्थाने खऱ्या अर्थाने राज्यव्यवस्था टिकू शकेल. आणि म्हणून लोकांमध्ये जी सहकाराची भावना आहे त्या सहकाराच्या भावनेकडे पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष या ठिकाणी मॅकियावेलीने केलेलं आहे. याशिवाय मॅकियावेली केवळ एका बाजूचाच विचार करताना दिसतो. त्यानं लोकांच्या किंवा मनुष्याच्या सद्गुणांकडे पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष केलं आहे, असाही एक आक्षेप जो आहे, एक टीका जी आहे ती टीका या ठिकाणी केली जाते. लोकांमध्ये देशहिताची भावना जी आहे ती अतिशय प्रबळ असते. कारण कोणतंही राष्ट्र जर टिकायचं असेल, कोणतंही राष्ट्र जर अस्तित्वात ठेवायचं असेल तर त्याच्यामध्ये तेथील प्रजेमध्ये देशप्रेम आणि देशहित या दोन बाबी फार महत्त्वपूर्ण आहेत. आणि म्हणून देशहित ही भावना जी आहे ती प्रत्येक लोकांमध्ये असते. याशिवाय परस्पर सहकार्य आणि परोपकाराची भावना जी आहेत यासारखे गुण जे आहेत ते गुण लोकांमध्ये असतात. आणि खऱ्या अर्थानं कोणतंही राष्ट्र जे आहेत ते राष्ट्र टिकण्यासाठी या सगळ्या गुणांकडे किंवा हे सगळे गुण माणसाकडे असतात. आणि म्हणून या सगळ्या सद्गुणांकडे पूर्णपणे दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष या ठिकाणी मॅकियावेली या विचारवंतानं केलेलं आहे. याशिवाय मॅकियावेलीनं असं म्हटलेलं आहे की शिक्षणानं मनुष्याच्या स्वभावात सुधारणा होत नाहीत, असं एका ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला माहीत असेल की बऱ्याच वेळा जो विचारवंत आहेत, ग्रीक विचारवंत जो आहेत, प्लेटो किंवा असेल किंवा ॲरिस्टॉटल असेल, यांनी मोठ्या प्रमाणात शिक्षणावरती भर दिला. प्लेटोनं तर सर्वाधिक शिक्षणावरती भर दिला. म्हणजे वयाच्या 6व्या वर्षापासून ते 50व्या वर्षापर्यंत शिक्षण देण्याची पद्धत जी आहे ती पद्धत या ठिकाणी प्लेटोसारख्या विचारवंताने निर्माण केली. आणि दुसरीकडे मॅकियावेलीसारखा विचारवंत असं म्हणतोय की मनुष्य अतिशय स्वार्थी आहे, धोकेबाज आहे आणि अशा मनुष्याला जे शिक्षण व्यवस्था जी आहे ती शिक्षण व्यवस्था सुद्धा त्याला बदलू शकत नाही, त्याच्या स्वभावामध्ये बदल करू शकत नाहीत, त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकत नाही. असा जो विचार जो आहे तो विचार या ठिकाणी टीकाकारांना असं वाटतं की तो अतिशय अयोग्य विचार आहे. शिक्षण मनुष्याला एक वेगळी भूमिका निर्माण करून देतो. त्याच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारची जाणीव जी आहे ती जाणीव निर्माण करून देतो. आणि प्रत्येक समाजाकडे बघण्याचा, राज्यव्यवस्थेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन जो आहे तो दृष्टिकोन मनुष्यामध्ये जर निर्माण होत असेल तर तो केवळ शिक्षणामुळे निर्माण होतो. आणि म्हणून शिक्षण व्यवस्था ही फार महत्त्वपूर्ण आहे असं टीकाकारांना या ठिकाणी म्हणायचं आहे किंवा मानायचं आहे. आणि अशा प्रकारची एक आक्षेप जो आहे तो आक्षेप या ठिकाणी मॅकियावेलीच्या विचारांवरती घेतला जातो. याशिवाय मॅकियावेलीने केवळ या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर तो केवळ मनुष्याच्या स्वभावाचा विचार करताना तो सगळे विचार जे आहेत ते सगळे एकांगी स्वरूपाचे आपल्याला या ठिकाणी दिसतात. म्हणजे तो मनुष्याला दुष्ट म्हणतो, अहंकारी म्हणतो, स्वार्थी म्हणतो आणि आपल्या स्वार्थासाठी तो नेहमी सत्ता स्पर्धा सुरू करतो. आणि यासारखे विचार जे आहेत ते विचार मांडताना दिसतो. म्हणजे निगेटिव्ह प्रकारचे विचार जे आहेत ते विचार केवळ मांडताना या ठिकाणी मॅकियावेली दिसतो. परंतु त्याच्या बाकीच्या दुसऱ्या गुणांकडे मात्र त्यानं पूर्णपणे या ठिकाणी दुर्लक्ष केलेलं आहे. टीकाकार जे आहेत ते टीकाकारांना या ठिकाणी असं म्हणायचं आहे की मॅकियावेलीनं मनुष्याचं वर्णन केलेलं आहे, परंतु
या पलीकडे म्हणजे या व्यतिरिक्त सुद्धा त्याच्यामध्ये अनेक चांगले गुण असतात, त्या गुणांकडे मात्र त्यानं पूर्णपणे दुर्लक्ष जे आहे ते दुर्लक्ष या ठिकाणी केलेलं आहे. कारण त्यानं फक्त इटलीतील समाज परिस्थितीतील तेथील माणसांचंच वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. परंतु इटली व्यतिरिक्त येथील जगातील इतर जे मनुष्य आहेत त्या मनुष्यांचे विचार जे असतात ते इतरांपेक्षा वेगळे असू शकतात, असा विचार या ठिकाणी टीकाकारांनी केलेला आहे. दुसरं महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे या ठिकाणी मॅकियावेली जो आहे तो मॅकियावेलीचे जे विचार आहेत मनुष्य स्वभावासंदर्भातले ते अतिशय विरोधाभासी विचार आहे असं टीकाकारांना वाटतं. मग या ठिकाणी विरोधाभासी विचार आहेत हे म्हणण्याचं कारण काय? तर आपण मॅकियावेलीचे सगळे विचार बघितले मनुष्य स्वभावासंदर्भातले. तो मनुष्याला स्वार्थी म्हणतो, धोकेबाज म्हणतो. परंतु तो असं म्हणतो की मनुष्यानं चांगली कामं केली पाहिजेत, राज्यासाठी त्याग करायला तयार असलं पाहिजेत, देशाप्रती त्याची भूमिका असली पाहिजे. म्हणजे एक प्रकारे तो माणसाला स्वार्थी म्हणतो, धोकेबाज म्हणतो, आणि स्वार्थासाठी तो संघर्ष करतो, एखाद्यावर प्रेम करतो, ती प्रेम करण्याची भूमिका सुद्धा त्याची स्वार्थातून असते. अशा प्रकारचे तो सगळी माणसाचा स्वभाव जो आहे त्या माणसाच्या स्वभावाचं वर्णन करतो आणि अशा माणसाकडून तो समाज सुधारण्याची अपेक्षा करतो. हे मात्र कुठेतरी चुकीचं वाटतं. अशा प्रकारची टीका जी आहे ती टीका या ठिकाणी टीकाकारांनी या ठिकाणी केलेली आहे. तर अशा प्रकारचे आक्षेप जे आहेत ते आक्षेप या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. यानंतर या सेशनमध्ये आपण मॅकियावेली जो विचारवंत आहेत त्या मॅकियावेलीचा जीवनपरिचय जो आहे तो जीवनपरिचय या ठिकाणी करून घेतला. त्याच्या जीवनपरिचयामध्ये त्याचा जन्म कुठे झाला, त्याचं शिक्षण आणि त्याने केलेलं काम, त्याची ग्रंथसंपदा याबद्दलची माहिती जी आहे ती माहिती आपण या ठिकाणी घेतली. याशिवाय त्यानं मांडलेला जो मनुष्य स्वभावासंदर्भातला विचार जो आहे तो विचार या ठिकाणी समजून घेतला आणि त्याच्यावरती त्याच्या मनुष्य स्वभावावरती जे टीकात्मक परीक्षण जे आहेत ते परीक्षण या ठिकाणी आपण बघितलं. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी काही असाइनमेंट जे आहेत त्या असाइनमेंट संदर्भातले काही प्रश्न या ठिकाणी बघणार आहोत. त्याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो म्हणजे मॅकियावेलीचे मनुष्य स्वभावाविषयीचे विचार जे आहेत ते विचार स्पष्ट करा, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न जो आहे तो मॅकियावेलीने सांगितलेल्या मनुष्य स्वभावाची वैशिष्ट्ये सांगा. तिसरा प्रश्न जो आहे तो म्हणजे मॅकियावेलीनं सांगितलेले मनुष्य स्वभावाचे जे टीकात्मक परीक्षण जे आहे ते टीकात्मक परीक्षण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी हे 3 प्रश्न जे आहेत त्या 3 प्रश्नासंदर्भातली आपण या लेक्चरला या सेशनमध्ये सगळी माहिती घेतलेलीच आहे. तुम्ही हे 3 प्रश्न जे आहेत त्या 3 प्रश्नांचा व्यवस्थित वाचन करून त्या संदर्भातली आपले जो असाइनमेंट जे आहेत ते असाइनमेंट kavle.satish@mep@svktcollege.ac.in या वेबसाईटवर तुम्ही पाठवू शकतात. या संदर्भातले काही प्रश्न असतील ते तुम्ही या ठिकाणी पाठवू शकतात. यानंतर आपण पुढच्या लेक्चरला मॅकियावेली या विचारवंताचे राज्यसंस्थेसंबंधाचे काही विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी बघणार आहोत. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मॅकियावेलीनं राज्याला जो उपदेश केलेला आहे ते उपदेश आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर या ठिकाणी आपण या सेशनमध्ये मॅकियावेली संदर्भातले जे मनुष्य स्वभावासंदर्भातले विचार जे आहेत ते विचार या ठिकाणी बघितलेले आहेत. पुढच्या लेक्चरला या संदर्भातली माहिती आपण घेणारच आहोत. तर भेटू आपण पुढच्या लेक्चरसाठी. धन्यवाद.